व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत. साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासवडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील 1-2 गुंठ्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध. अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी, ड्रेनेज लाईन, मेन रोड 40 फुटी डांबरी रस्ता, अंतर्गत 15 फुटी डांबरी रस्ता, सर्व सोयींयुक्त 1 ते 2 गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये. सर्वसामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा. साई डेव्हलपर्स. आमचा पत्ता हिवरकर मळा, सासवड. सर्वे नंबर 53/14. अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल 9850 53 39 06 आणि 9890 01 79 28. नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार युवक उपाध्यक्ष कुंभारवळण गावचे माजी सरपंच अमोल कामथे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर मोठा खर्च टाळून पुरंदर तालुक्यात पडलेला भीषण दुष्काळासंदर्भात कुंभारवळण गावातील 400 जनावरांना दुष्काळ हटेपर्यंत जून जुलैमध्ये जोपर्यंत नैसर्गिक चारा उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक जनावराला प्रतिदिन 10 किलोप्रमाणे ते चारा देणार आहेत. याबद्दल कुंभारवळण आणि कुंभारवळण पंचकृषी ग्रामस्थांनी त्यांचं मनापासून आभार मानले आहेत. तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आज 1 ट्रक चारा उपलब्ध केला असून सर्व जनावरांपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा असे आवाहन अमोल कामथे यांनी केले आहे. वाढदिवसाचा केक कापून ग्रामस्थांनी अमोल कामथे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी सरपंच संजय खळदकर, अध्यक्ष नानासो कामथे, उपसरपंच नंदू बापू कामथे, पोलीस पाटील सुनीता कामथे, माजी उपसरपंच अशोक कामथे, गणेश मोरे, आनंद कामथे, संदीप कामथे, विश्वनाथ कांचन, सचिन कामथे, निखिल कामथे, सुनील खळदकर, चंद्रकांत कामथे, बाळासाहेब कामथे, उमेश कामथे, अनिकेत कामथे, माजी सरपंच रमेश कुंभारकर, महेश मोरे, संजय खळदकर, दिलीप खळदकर, एकनाथ खळदकर, अविनाश कोंडे, शिवाजी कुंभारकर, संजय कुंभारकर, सतीश कुंभारकर, दिगंबर कामथे, यश खळदकर, रमेश कामथे याचबरोबर गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण कुंभारवळण या ठिकाणी आहोत. कुंभारवळण गावचे माजी सरपंच अमोल कामथे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल कामथे यांचा वाढदिवस आज साजरा होत असताना पुरंदर तालुक्यामध्ये जी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, कुठेतरी जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर प्रमाणात संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये जाणवत असताना वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे जे काही मित्रपरिवार आहेत, वेगवेगळ्या पक्षातील जे काही युवक नेते किंवा बाकीचे जे पदाधिकारी आहेत यांचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा होत असताना कुठेतरी अमोल कामथे यांनी आपल्या गावाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातनं गावासाठी संपूर्ण जोपर्यंत दुष्काळ आहे तोपर्यंत चारा वाटपाचं एक नियोजन त्यांनी केलेलं आहे. आज समोर त्यांनी आज जवळजवळ 1 ट्रक चारा आज आणलेला आहे. चारा सांगायचं बोललं तर नुसतं वाढच नाही तर त्याच्याबरोबर पौष्टिक खाद्य ऊसाचं बी पूर्ण टोटल त्याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे आणि नक्कीच त्याचा या जनावरांसाठी गाय जे काही पाळीव प्राणी आहेत त्यांना फायदा होणार आहे, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, दुधाचं प्रमाण वाढणार आहे आणि कुठेतरी दुष्काळासाठी त्यांच्या माध्यमातून जी मदत गावासाठी होणार आहे तीच नक्कीच भविष्यामध्ये कुठेतरी या पंचकृषीमधील असतील किंवा पुरंदर तालुक्यातील असतील इतर नेत्यांनी, इतर युवकांनी याचा बोध घेऊन कुठेतरी आत्ताची जी परिस्थिती पुरंदर तालुक्यात उद्भवली आहे त्याच्यासाठी पुढे येतील यात शंकाच नाही. याबद्दल पुरंदर तालुका पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष उपाध्यक्ष अमोल कामथे तसेच कुंभारवळण गावचे माजी सरपंच अमोल कामथे आपल्याशी बोलतील. बोला. नमस्ते. दरवर्षी माझा वाढदिवस या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या सोबत साजरा करत असतो. गेल्या 2 वर्षामध्ये मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं गावातील जे ग्रामस्थ आहेत
त्यांना पंढरपूरची वारी त्या ठिकाणी मी घडवली. जवळपास 12-13 लक्झऱ्या घेऊन मी पंढरपूरला जात असतो आणि त्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेऊन सर्व ग्रामस्थांची यथोचित अशा प्रकारे सोय करून व्यवस्थित त्या ठिकाणी ती यात्रा संपन्न होत असते. परंतु यावर्षीचा जर विचार केला तर यावर्षी सबंध महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान अतिशय कमी प्रमाणात झालं. त्यामुळं राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि मग ज्यावेळेस हा दुष्काळ जाहीर झाला त्यावेळेस अनेक प्रश्न, अनेक समस्या ह्या आमच्या शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाल्या. त्यामध्ये महत्त्वाची समस्या म्हणजे गुरांचा जो चारा आहे त्या चाऱ्याची समस्या फार मोठी त्या ठिकाणी प्रत्येकाला भेडसावत आहे. आणि मग ह्या वर्षीचा जो वाढदिवसाचा खर्च आहे तो खर्च टाळून मग त्यामध्ये पंढरपूरला जाण्याच्या यात्रेच्या संदर्भामध्ये असेल किंवा ग्रामस्थांना भोजनाच्या बाबतीतला जेवणाचा विषय असेल, तो सर्व खर्च टाळून, बॅनरचा खर्च असेल तो सर्व खर्च टाळून आम्ही या ठिकाणी एक नवीन उपक्रम यावर्षी साजरा करतो आहे. तो असा की गावातील जेवढी जनावरं आहेत, जवळपास 400 जनावरं, त्यामध्ये गाई असतील, बैल असतील, म्हशी असतील, वासरू असेल, या सर्वांनाच आपण जोपर्यंत चाऱ्याची नैसर्गिकरित्या व्यवस्था होत नाही, म्हणजे जोपर्यंत पर्जन्यमान पडत नाही, पावसाळ्या काळापर्यंत आपण ही चाऱ्याची व्यवस्था या ठिकाणी करणार आहे. याचा मागचा उद्देश एवढाच की बळीराजाला ताकद देणं, शेतकऱ्याला ताकद देणं आणि गोरगरिबांचं जे एक उत्पादनाचं साधन म्हणून खऱ्या अर्थानं गायीकडं पाहितलं जातं, ती गायी ही खरं तर शेतकऱ्याच्या बांधाला किंवा गोट्याला ही दुष्काळामध्ये टिकून राहिली पाहिजे, हाच यामागचा उद्देश या उपक्रमाचा आहे. आणि त्यामध्ये आम्ही प्रत्येकाला 2-3 दिवसांनी प्रत्येक जनावराच्या मागे 10 किलो चारा त्यामध्ये देणार आहोत. हा उपक्रम चालवत असताना मला माझ्या गावातील ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी एक चांगल्या पद्धतीची साथ दिली. इथून पुढेही ते साथ देतील अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तालुक्यातील, जिल्ह्यातील प्रत्येक उद्योगपती असेल, त्यामध्ये नेते मंडळी असतील, हा अतिरिक्त खर्च जो त्या ठिकाणी प्रत्येकाचा होत असतो, मग त्यामध्ये वाढदिवसाचा असेल, लग्नाचा असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे अतिरिक्त खर्च न करता हा शेतकऱ्याच्या फायद्यासाठी कुठंतरी हा खर्च झाला पाहिजे. दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी वज्रमूठ करून या संकटावर मात केली पाहिजे, असं आव्हान मी सर्वांना त्या ठिकाणी करतो. आणि सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की सर्वांनी व्यवस्थित शिस्तीमध्ये आपल्या जनावरांप्रमाणे चारा घ्यावा, कुठेही त्या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. धन्यवाद दादा. आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, माजी सरपंच, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष शरद पवार साहेब गट यांच्या विद्यमानं आज या ठिकाणी जो चारा वाटपाचा कार्यक्रम होतोय, या ठिकाणी एकच सांगावंसं वाटतं की पैसा प्रत्येकाकडं आहे, परंतु तो कुठंतरी खर्च करण्याची दानत ही दाखवण्याची तयारी ही आज वाढदिवसाचा संपूर्ण खर्च टाळून आज या ठिकाणी अमोल कामठे यांनी संपूर्ण गावातील 400 ते 450 जनावरांसाठी ऊस वाटपाचा कार्यक्रम हा पाऊस पडेपर्यंत 3 महिने जो करण्याचं धाडस दाखवलं आणि शेतकऱ्यांना जो आधार दिला त्याबद्दल मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि पंढरीश परमात्म्यानं त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांना असेच सद्बुद्धी देत राहो ही मी ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. माझे सहकारी मित्र अमोल कामठे यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा करतो आहे आपण. परंतु त्यांच्या कल्पनेतून जे आज त्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी हा जो उपक्रम राबवलेला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे आणि तो 3 महिने चालवणार आहे, त्यात शंकाच नाही. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चे सहकारी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुंभारवळण गावचे
माजी सरपंच, कार्यक्षम माजी सरपंच यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अवास्तव जो होणारा खर्च आहे, बॅनरबाजी असेल, जेवणावळी असेल, इतर खर्च टाळून बळीराजासाठी, बळीराजा टिकला पाहिजे, बळीराजा सुखावला पाहिजे आणि माझा शेतकरी सदन झाला पाहिजे, जो पवारसाहेबांचा विचार आहे. कृषीप्रधान देशामध्ये बळीराजा जर टिकला तर देश टिकणार आहे. बळीराजाकडे जर आर्थिक संपन्नता आली तर गावं टिकणार आहेत, तर ग्रामीण भाग सुदृढ होणार आहे. हा विचार पुढे नेऊन अमोलजी कामते यांनी जो चारा वाटपाचा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम हाती घेतला आहे, हा स्तुत्य असा उपक्रम जो बळीराजाला आर्थिक संपन्न बनवणार आहे, तर बळीराजाच्या वतीनं आणि संपूर्ण पंचक्रोशीच्या वतीनं आणि कुंभारवळण ग्रामस्थांच्या वतीनं अमोलजी कामते यांना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. परमेश्वराने त्यांच्या हातून अशीच समाजाची, देशाची सेवा घडावी अशी विनंती त्यांना मी करतो आणि वाढदिवसाच्या त्यांना सर्वांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा. म्हणजे अमोल कामठे यांनी सांगितलं आहे की जो बॅनरबाजी, फ्लेक्सबाजी किंवा इतर पार्टी याला होणारा खर्च टाळून किंवा इतर जो खर्च टाळून जर जनावरांच्या मुखामध्ये अन्न गेलं तर नक्कीच बळीराजा सुखावेल यात शंकाच नाही. आमच्या सह्याद्री न्यूज चॅनलतर्फे अमोल कामठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.